आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बहीण बहीण म्हणून मोठी मिरवतेस ना ग तू. बहीण म्हणून मी तुला मारलं, म्हणून तुला ओरडलं असं म्हणतेस ना. मग त्याच बहिणीच्या हक्काने बहिणीच्या संसारातून बाजूला हो ना. तू काही बोलत नाहीयेस याचा अर्थ मी हो समजते. घे, नाही तर कोपऱ्यात जाऊन रडत बसशील परत. घे. बर, ही औषधं संपली तेवढी आणायची. हो, आणते. आणि काल वरुणचा फोन आला होता, त्यालाही पैसे पाठवायचे. आई, अजिबात टेन्शन घेऊ नको. आज माझा पगार होणार आहे, तेव्हा त्याला पाठवेन पैसे. टेन्शन नको घेऊस. अगं बाई, पगाराचा दिवस आहे का आज? वा वा वा, चला बरं झालं. आईची औषधं, भावाची फी, याच्याबरोबर बाकीचेही खर्च आहेत ते लक्षात आहेत ना तुझ्या? हो, चांगलंच लक्षात आहे माझ्या. आणि तुझी ठरलेली रक्कम देईन मी तुला. अगं बाई, गुणाची ग माझी भाची. फक्त यावेळेला थोडी जास्त रक्कम दे. हा, काय अंजलीचं लग्न ठरलंय ना आपल्या, आणि तेही मोठ्या बिझनेसमनशी. त्यामुळे कसं लग्नात पैसा खर्च करावा लागेलच. थाटामाटात करायचंय मला माझ्या एकुलत्या एका लेकीचं लग्न. हा, त्यामुळे जरा जास्त पैसे दे, नाही का? जा जा जा, लवकर निघ. थांब थांब थांब, देते देते. घे, ठेव. म्हणजे कसं पगाराच्या दिवशी उगाच लेट व्हायला नको ग. पगाराच्या दिवशी लवकर पोचायचं. सावकाश जा आणि लवकर ये. आई, मी येते. घे 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 घे, जा. लवकर ये ग. गुड मॉर्निंग ऑल. गुड मॉर्निंग आत्या. गुड मॉर्निंग. थँक्यू. अरे देवा, आज बोर्ड ऑफ डिरेक्टर्स बरोबर आपली मीटिंग आहे, लक्षात आहे ना? येस येस, आय नो आय नो. आणि हो, दुपारी डिस्ट्रीब्युटर्स पण येणार आहेत. आय नो. आजचा दिवस जरा हेक्टिक आहे. सगळं नीट मॅनेज करशील ना? कारण मला बाहेर जावं लागणार आहे. येस, सगळं मॅनेज होईल, डोंट वरी. आणि बोर्ड ऑफ डिरेक्टर्सची सगळी मीटिंग झाली की मी तुला एकदा अपडेट पण देतो. भैरवी, तू कुठे बाहेर चाललीस का? शाळेत. आत्या, तू परत स्कूलमध्ये ऍडमिशन घेतली की काय? हा, पुअर जोक, अमी, पुअर जोक. कोणीही हसलं नाही तुझ्या जोकवर. ते दादा, मी ज्या स्कूलची ट्रस्टी आहे ना, त्या स्कूलमध्ये जायचं. अच्छा, म्हणजे मध्ये देवांश ज्या शाळेच्या प्रोग्रामसाठी गेला होता तीच शाळा का? करेक्ट. त्या स्कूलमध्ये काही पैशांची गरज आहे, तर एकदा जाते, चक्कर टाकते, चेक करते किती पैसे हवेत. हो, त्यांना जेवढ्या पैशांची गरज आहे तेवढेच देणार आहे. पण आधी जाऊन शहानिशा तरी करू दे मला. उगाच जास्त पैसे दिले तर पचायचे नाहीत त्यांना. क्रॉस येऊ, बघितलंस? नाहीतर असं होईल. म्हणून त्यांना लागतील तेवढेच पैसे देईन. आणि ओमी, पोटात मावेल ना तेवढंच खात जा. हं, कंट्रोल ठेव जरा खाण्यावर आणि तुझ्या जोक्सवर पण. गुड मॉर्निंग सई मॅडम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग टीचर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग शिंदे. ये ना, ये सई. हा चेक देवांश सरांनी दिला. थँक्यू.
खूप महत्वाचं काम केलंयस सई. वेलकम मॅम. अगं पण ह्या चेकवर फक्त सहीच केली आहे, रक्कम टाकलीच नाहीये. विसरले वाटतं टाकायला. नाही, ते विसरले नाहीये. ते म्हणाले की टोटल किती पैसे लागणार आहे याचा अंदाज नाहीये, त्यामुळे जेवढी रक्कम होईल तेवढी टाका म्हणालेत ते. आता आपण काय रक्कम टाकणार? आपल्याला आपले शून्य म्हणजे आपल्या पगारा एवढेच माहिती. त्यांचं तसं नाहीये, त्यांचे शून्य दिवसेंदिवस वाढत जातात. बरं ते असू दे, मी बोलेन त्यांच्याशी. हो. पण खरंच सई, थँक्यू व्हेरी मच. अगं तुझं हे काम नाहीये, पण माझ्या सांगण्यावरून तू तिथे गेलीस. तू मुलांना मनापासून शिकवतेस, शाळेची सगळी कामं करतेस. तुझ्यासारखी शिक्षिका शोधून सापडणार नाही. मॅडम, मी आपल्या शाळेत काम जरी करत असले ना, तरी ही शाळा मला आपल्या कुटुंबासारखी, आणि आपल्या कुटुंबासाठी माणूस काहीही करायला तयार असतो. या शाळेतली मुलं माझ्यावर प्रेम करतात. तुम्ही सुद्धा एवढी आपुलकी दाखवता. माणसाला आणखी काय हवंय? तुम्हाला जेव्हा कधीही माझी गरज पडेल ना, तेव्हा मला हक्काने काम सांगा, मी करेन. बरं, आता माझ्या वर्गाची वेळ झाली आहे, मी निघते. बरं ये. हो. हॅलो. येस मॅडम. हा हा हो 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 ओके 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 मॅडम, थँक्यू थँक्यू. शिंदे, शिंदे. हा मॅडम, बोलवलं? आपल्या शाळेच्या ट्रस्टी भैरवी मॅडम येत आहेत व्हिजिटसाठी. तेव्हा गेटवर सांगा वॉचमॅनला तयार राहायला, आणि शिक्षकांना सुद्धा सांगा. हो मॅडम. आणि त्यांच्या खाण्यापिण्याची सुद्धा व्यवस्था करा लगेच. हो मॅडम. बर. आता अचानक भैरवी मॅडम काय येत असतील? सॉरी सई टीचर. तुम्हाला किती वेळा सांगितलंय मी मस्ती करायची नाही म्हणून? ऐकत का नाही तुम्ही माझं? सॉरी टीचर, आम्ही परत कधीच असं नाही करणार. हे बघा, इथून पुढे जर तुम्ही मस्ती केलीत ना, तर मी शाळा सोडून जाणार. परत नक्की मस्ती नाही करणार? आम्हाला माफ करा टीचर, प्लीज. प्लीज टीचर, आम्हाला सोडून नका जाऊ, आम्ही नाही करणार मस्ती. अरे, तुमचे चेहरे असे लगेच का पडले? वेडे झालात का तुम्ही? हे बघा, मी तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाहीये. तुमच्याशिवाय सुद्धा मन लागणार आहे का माझं? मी तुम्हाला, या शाळेला कधीच नाही सोडून जाणार. पण हा, इथून पुढे जर तुम्ही माझं नाही ऐकलत ना, तर मग माझं नाईलाज असेल. आम्हाला जावं लागेल शाळा सोडून. नाही टीचर. नक्की मस्ती नाही करणार ना परत? हो टीचर. गुड. बरं, मी काल तुम्हाला काही साहित्य आणायला सांगितले होते, ते घेऊन आलात का तुम्ही? हो टीचर. टीचर, मी नवीन पेपर्स आणले. नवीन पेपर्स? आपल्याला नवीन पेपर्स लागणार आहेत का? नाही. का बरं? कारण आपण काय बनवतोय? टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू. आणि त्या टाकाऊ वस्तू पासून आपण काय बनवणार आहोत? फुलं. मग त्यासाठी काय लागणार आहे? पेपर्स. आणि ते कोणते? जुने. मग नवीन लागणार आहेत का त्यासाठी? नाही. टीचर, मी घरातले सारे जुने सामान घेऊन आलोय. बघू. बापरे, काय रे, हे काय घेऊन आलायस? हा, आणि हे काय? टिकल्यांचं पाकिट? मॅडम,
आपण हे राजूचं सामान यूज करून अख्खी बाग बनवूया. बाग बनवायची? बरं आपल्याला आता या फुलं बनवायची की नाही? सगळ्यांनी जुने पेपर्स आणले? चला बनवायला सुरुवात करूया. तुझ्याकडे जुने पेपर्स आहेत ना? ज्यांनी जुने पेपर्स नाही आणलेले त्यांना शेअर कर. ठीक आहे, जा घेऊन जाय. चला सगळ्यांनी वस्तू काढा बाहेर. नमस्कार मॅडम, या या या. नमस्कार. आम्ही तुमचीच वाट बघत होतो. खूप दिवसांनी शाळेत आलात, खूप बरं वाटलं. मुलांना पण तुम्ही भेटलात ना, त्यांना सुद्धा खूप आनंद होईल. देवांशने तुम्हाला चेक दिला होता राईट? हो ना, पण त्याच्यावर त्यांनी रक्कमच टाकली नाहीये. तुम्ही रक्कम सांगितलीत तर बरं होईल. असं परस्पर रक्कम टाकणं मला काही बरं वाटत नाही. आता किती पैशांची गरज आहे तुम्हाला? तसं एक्झॅक्टली अमाऊंट नाही सांगता यायची, पण डोक्यात बरेच विचार आहे. हे खेळाचं ग्राउंड ते सुधारून घ्यायचंय. शिवाय लायब्ररी मोठी करायची आहे. नवीन बिल्डिंगचं काम ते पण पूर्ण करायचंय. शिवाय कॉम्प्युटर आणले तर मुलांना कॉम्प्युटरचं शिक्षण पण देता येईल. असे बरेच प्रकल्प आहेत. बिल्डिंगचं काही काम बाकी नाहीये ना? नाही, ते आहेच करायचं, पण वर्गातले फळे सुद्धा खराब झालेत, ते पण बदलून घ्यायचे. तुम्ही केलेल्या मदतीमुळेच ही शाळा उभी आहे. खरं तर काही विद्यार्थ्यांची परिस्थिती नव्हती शिक्षण घेण्याची, पण तुम्ही केलेल्या मदतीमुळे ती मुलं शिक्षण घेतायत, प्रगती करतायत. पालक सुद्धा खूप समाधानी आहेत. तुमचे आभार कसे मानावे हेच मला कळत नाहीये. तुमच्या मदतीमुळे आपण अनेक सुविधा मुलांना देऊ शकलोय. आणि आपल्या शाळेसाठी एक चांगली गोष्ट आहे, आपल्याला उत्तम शिक्षक लाभलेत. ते मनापासून मुलांना आपलंसं करून घेतात. गुड, व्हेरी गुड. या ना मॅडम, या. हो. छान बनवलंय ना? हे बघा. गुड बॉय. काय झालं मॅडम? या ना, या. आपण लायब्ररी बघायला जाऊया. कोण आहेस? कोण तू? माणूस आहे. आणि प्रत्येक माणसाने हे लक्षात जरी ठेवलं ना की आपण माणूस आहोत, माणसासारखं वागायला हवं, तरी खूप झालं. तुम्हाला माझा चेहरा इतकाच आवडला असेल ना तर स्माइल करा. तुम्ही या टीचरला बघून थबकलात का? हिच्यात काहीतरी वेगळीच जादू आहे. मुलांना तर हिने एकदम वेडं केलंय. तुम्हाला सांगते मॅडम, आपल्या शाळेत काही मुलांना येण्यात अजिबात इंटरेस्ट नव्हता, पण हिने त्यांना शिक्षणाची गोडी लावली. हिचा तास असला तर मुलं अजिबात चुकवत नाही. आजारी असली तरी येतात. मुलांना कसं मॅनेज करायचं हे तिला बरोबर माहिती आहे. मी तुम्हाला म्हणाले होते ना मॅडम, आपल्या शाळेला खूप चांगले शिक्षक मिळाले आहेत म्हणून. ही आपल्या शाळेची बेस्ट टीचर आहे. श्रेयस, कोणतं फुल आहे हे? कोणतंय सांग. बरं जाऊ दे. त्या फुलाला तुला जो आवडेल ना तो छान रंग दे. बघू काय बनवलंस. अरे वा, मस्त छान बनवलंय ना. गुड बॉय.
बघू कोणतं फुल आहे? काय झालं मॅडम? आमचं काही चुकलंय का? तुम्ही शाळा खूपच डेडिकेशनने चालवता. आय एम व्हेरी इम्प्रेस्ड. आणि त्यासाठी हा 0. मुलांच्या ग्रोथचा विचार करता आणि त्या दृष्टीने प्रयत्नही करता. त्यासाठी हा दुसरा 0. आणि मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने शिक्षण खूप महत्त्वाचं ठरतं आणि तुम्ही ते त्यांना देण्याचं काम करता. त्यासाठी हा शेवटचा 0. हा घ्या 20 लाख रुपयांचा चेक. थँक्यू मॅडम. हा चेक आजच्या आज पास होऊ शकतो, पण त्यासाठी तुम्हाला माझं एक काम करावं लागेल. सांगा ना, आनंदाने करेन. अहो तुम्ही शाळेसाठी इतकं करता, या मुलांचा इतका विचार करता, मग तुमच्यासाठी काही करणं हे आमचं कर्तव्यच आहे. या मुलांच्या भविष्यासाठी आम्ही काही करायला तयार आहोत. बरं, मग ठीक आहे. मगाशी तुम्ही एका मुलीचं, तुमच्या एका टीचरचं खूप कौतुक करत होतात. त्या टीचरला शाळेतून काढून टाकायचं. काढून टाका? पण का? मी या शाळेची ट्रस्टी आहे. तुम्ही मला प्रश्न विचारताय? तसं नाही मॅडम, पण तुम्ही असं अचानक सांगताय. त्या खरंच खूप चांगल्या टीचर आहेत. मला काही कळेनासं झालंय. तुम्हाला काही कळायची गरजही नाहीये. सांगते तेवढं करायचं. मॅडम, ती फक्त पैशांसाठी हा जॉब करत नाहीये. तिला लहान मुलं खूप आवडतात आणि सगळ्या मुलांची ती फेवरेट टीचर आहे. मला आवडत नाही तुमची टीचर. आय थिंक तुम्हाला चेक नकोय. ठीक आहे. तसं नाही मॅडम. या शाळेचं भविष्य, मुलांचं भविष्य तुमच्या हातात आहे. मुलांची प्रगती करायची का फक्त त्या मुलीचा विचार करायचा हे तुम्ही ठरवायचं. मी सांगते त्या पद्धतीने जर का तुम्ही त्या मुलीला शाळेतून काढून टाकलं तर यापुढेही या शाळेला जी मदत लागेल ती मी करत राहील. पण जर का ती मुलगी या शाळेतच राहिली तर हा चेक सुद्धा पास होणार नाही. सई मॅडम, आत येऊ का? या या. सई मॅडम, तुम्हाला मुख्याध्यापिका मॅडमनी अर्जंट बोलवलं त्यांच्या केबिन मध्ये. ठीक आहे, मी आलेच. होय मॅडम. या. चला पटापट बनवा. मॅडम हे बघा मी फुल बन. अरे वा, किती सुंदर बनवलंयस ग. छान बनवलंय ना फूल. मी प्रिन्सिपल मॅडमला दाखवत्या, त्यांना सुद्धा खूप आवडेल. पण नेत्राई, मी येईपर्यंत जर कुणी बडबड केली, त्रास दिला तर त्यांचं नाव फळ्यावर लिहायचं. आणि कुणीही बडबड करायची नाहीये, ठीक आहे? फुलं बनवून ठेवायची आहेत. आले, लक्ष ठेव. मॅडम येऊ का? मॅडम ऐका ना,
तुम्ही काही सांगायच्या आधी ना मला पण तुम्हाला काहीतरी सांगायचंय. आपल्या शाळेतली मुलं किती हुशार आहेत ना, म्हणजे त्यांचं कौतुक करावं ना तेवढं कमीच आहे. आपण आपल्या मुलांना जसा आकार देऊ ना तशी ती घडत असतात. हे बघा ना, माझ्या वर्गातल्या मुलांनी ही फुलं बनवली आहेत. छान आहे ना मॅडम? तुम्ही प्लीज वर्गात चला ना, म्हणजे तुम्हाला फुलं बघायला मिळतील. काय झालं मॅडम? म्हणजे माझं काही चुकलंय का? ये इकडे बस. आता आपल्या शाळेच्या ट्रस्टी येऊन गेल्या. त्यांनी हा 20 लाखाचा चेक दिलाय शाळेला देणगी म्हणून. अहो ही तर आनंदाची गोष्ट आहे, पण मग तरी पण तुम्ही एवढे टेन्शन मध्ये का दिसताय? टेन्शन मध्ये आहे कारण त्या मॅडमनी मला थोडं गोंधळात टाकलंय. शाळेला आर्थिक मदत सुद्धा महत्वाची आहे आणि चांगले शिक्षक सुद्धा हवे आहेत. काय आणि कसा निर्णय घ्यावा काहीच कळत नाहीये. कसला निर्णय? त्या मॅडमनी सांगितलंय की हा चेक तेव्हाच पास होईल जेव्हा तुला शाळेतनं काढून टाकण्यात येईल.